और पुढची बातमी, चाकणकर आणि खराच्या प्रॉपर्टीवर देखील बुलडोझर फिरवा, रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे। आदिती तटकरे चाकणकरांबाबत गप्प का आहेत असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे। रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, चाकणकर आणि खराच्या प्रॉपर्टीवर देखील बुलडोझर फिरवा अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे। तर रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, इतकंच नाही तर अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांची संपूर्ण प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीवर बुलडोझर चालवा अशी देखील मागणी अंधारे यांनी केली आहे। पण परतवाड्याच्या लैंगिक शोषण प्रकरणातल्या आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवणारं सरकार खरातचा आलिशान फार्म हाऊस कुणाच्या आशीर्वादाने टिकलाय हे सांगणार आहे का? परतवाड्यात ज्या तत्परतेने बुलडोझर लावलाय तो लावायलाच हवा, चांगलं झालं, पण तसाच बुलडोझर खरातच्या फार्म हाऊसवर कधी लावला जाणार आहे हा मूळ प्रश्न आहे। फक्त खरातच्याच फार्म हाऊसवर का हा बुलडोझर चालवावा? खरातशी आर्थिक संबंध असणाऱ्या चाकणकरांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत तिथे सुद्धा बुलडोझर चालवला गेला पाहिजे। मुळात तुम्ही महिला बालकल्याण विकास मंत्री म्हणून तुम्ही काय तुमच्या खात्याच्या अखत्यारीत असणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षींबाईंना पायउतार केल्यानंतर त्यांची अटक व्हावी म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे काय पाठपुरावा केलाय? की आम्ही असं समजायचं का की तुम्हाला जिथे मंत्री करणाऱ्या अजितदादांबद्दलच तुम्हाला काही पडली नाही तर तुम्ही महाराष्ट्रातल्या महिलांची काय तुम्ही कारवाई करणार आहात? जिथे तुम्हाला दादांच्या बद्दलच आस्था नाही, दादांच्या बद्दल FIR व्हावी याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले नाही, तिथे तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये चाकणकरवर अटक व्हावी याच्यासाठी काय कारवाई करताय?